अमृतसरमधली रहिवासी परमिंदर कौर तिचे पती तेजपाल जानेवारीमध्ये वर्क विजावर रशियाला गेले होते। मार्चमध्ये पतीने तिला व्हिडिओ कॉलवर सांगितलं की त्यांना जबरदस्तीने रशियन सैन्यात भरती करण्यात आले। तेव्हापासून त्यांचा फोन बंद आहे। त्यांनी ज्यावेळी रशियन दूतावासाशी संपर्क केला तेव्हा त्यांना कुठलीही योग्य माहिती दिली गेली नाही। त्यानंतर परमिंदर स्वतः रशियाला गेली आणि तिथे जाऊन तिने आपल्या पतीबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला। यावर रशियाने तिचा पती बेपत्ता असल्याचं एक डॉक्युमेंट तिला सोपवलं। तिने पतीचा शोध सुरू ठेवला आणि वकिलामार्फत रशियन सरकार विरुद्ध खटला लढवला। त्यावर रशियन सरकारने तिच्या पतीचं डेथ सर्टिफिकेट देऊन स्वतःला या प्रकरणातून बाजूला काढलं। तरीही आतापर्यंत तिला पतीचा मृतदेह मिळालेला नाहीये किंवा सापडलेला नाहीये। अजून एक दुसरी घटना, राजस्थानमधल्या बिकानेर जिल्ह्यातल्या अर्जनसर स्टेशन इथला रहिवासी महावीर प्रसाद गोदारा यांचा मुलगा 28 नोव्हेंबर 2024 रोजी स्टडी विजावर रशियाला शिक्षणासाठी गेला होता। तिथे पोहोचल्यानंतर लगेचच त्यांची एका महिलेशी भेट झाली, जिने अजय आणि त्याच्या मित्रांना रशियन भाषेत छापलेले काही कागदपत्र भरायला लावले आणि त्यावर सह्या करून घेतल्या। त्यानंतर त्यांना आर्मीचा युनिफॉर्म दिला गेला, हातात हत्यार सोपवले गेले आणि रशिया युक्रेन बॉर्डरवर त्यांना तैनात केलं गेलं। जेव्हा त्याने तिथून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यावर आणि त्याच्या मित्रांवर धमक्या आणि मारहाण करून सतत दबाव आणला जात होता। त्याची ओळखपत्रे, पासपोर्ट हे काढून घेण्यात आले होते, जेणेकरून तो कुठेही स्वतःची तक्रार करू शकणार नाही। ही गोष्ट अशा एका तरुणाची नाहीये, असे कित्येक तरुण आहेत ज्यांची हीच अवस्था आहे। नक्की हा सगळा प्रकार काय घडतोय याबद्दल या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊ। भारतातल्या अनेक तरुणांना नोकरी किंवा अभ्यासाच्या नावाखाली रशियात नेलं जात असून त्यांना तिथे फसवून रशियन आर्मीमध्ये जबरदस्तीने भरती करून युक्रेनसोबतच्या युद्धात पाठवलं जातंय। हे प्रकरण गेल्या वर्षापासून सुरू आहे, पण 2025 मध्ये त्यात वाढ झाली आहे। एजंट्स तरुणांना लाखांपर्यंतचा पगार आणि स्टडी विजाचं आमिष दाखवून फसवतात। एकदा ते रशियात पोहोचले की त्यांचा पासपोर्ट जप्त करून त्यांना लष्करी करारावर सही करायला भाग पाडलं जातं आणि ते युक्रेनच्या पूर्व भागात किंवा इतर ठिकाणी कॅम्पमध्ये पाठवले जातात। यामुळे यात जे तरुण अडकलेत त्यांच्या फॅमिलीमध्ये सध्या खळबळ उडाली आहे आणि त्यांच्याकडनं भारत सरकारकडे वारंवार मदतीची मागणी केली जाते। हे प्रकरण मुख्यतः उत्तर भारतातल्या राज्यांमधून म्हणजेच पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि राजस्थानात घडतंय। एजंट्स सोशल मीडिया, यूट्यूब किंवा स्थानिक नेटवर्कमधून तरुणांना संपर्क करतात। त्यांना सांगितलं जातं की रशियात हेल्पर किंवा सिक्युरिटी गार्डची नोकरी आहे, ज्यात महिन्याला 10 ते 20 लाख रुपयांचा पगार मिळेल। काहींना स्टडी विजावर पाठवलं जातं, पण रशियात पोहोचल्यानंतरच त्यांना विमानतळावर एजंट्स किंवा रशियन अधिकाऱ्यांकडून पकडलं जातं आणि त्यांचे पासपोर्ट आणि फोन जप्त केले जातात आणि त्यांना ट्रेनिंग कॅम्पमध्ये नेलं जातं। तिथे त्यांना रशियन लष्करी युनिफॉर्म घालून युक्रेनच्या फ्रंट लाईनवर पाठवलं जातं। अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर पंजाबमधल्या मोगा जिल्ह्यातल्या 25 वर्षाच्या बूटा सिंगला स्टडी विजावर रशियात पाठवलं गेलं। तिथे त्याला जबरदस्तीने रशियन सेनेत भरती केलं गेलं आणि आता तो युक्रेन युद्धात अडकलाय। त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून मदत मागितली आहे। त्याचप्रमाणे हरियाणाच्या फतेहाबादमधल्या 2 तरुणांना 20 लाख रुपयांच्या आमिषाने रशियात नेलं गेलं। त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यात त्यांना खायला अन्न नाही, आम्हाला जबरदस्तीने लढायला पाठवलं जातंय, कृपया भारत सरकारने आमची मदत करावी अशी मागणी करताना ते दिसत आहेत। हे तरुण 18 ते 30 वर्ष वयोगटातले आहेत, ज्यात बहुसंख्य शेतकरी आणि बेरोजगार तरुण आहेत। जम्मू काश्मीरमधल्या 3 तरुणांसोबतही हाच प्रकार घडलाय। त्यांना नोकरीच्या नावाने रशियात नेलं गेलं आणि आता ते रशियन सेनेमध्ये अडकलेत। त्यांच्या कुटुंबांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे। मागच्या आणि या वर्षी मिळून जवळपास 30 पेक्षा जास्त भारतीय तरुण अशा स्थितीत अडकलेत, ज्यात आता 9 नवीन प्रकरणं समोर आली आहेत। हे एजंट्स रशियन सरकारशी कनेक्टेड असल्याचा संशय आहे। अडकलेल्या तरुणांनी जारी केलेल्या SOS व्हिडिओमध्ये त्यांच्या भयानक स्थितीचं वर्णन आहे। ते रशियाच्या आर्मी युनिफॉर्ममध्ये दिसत आहेत आणि सांगतायत, आम्हाला धोका देऊन इथं आणलंय, आता आम्हाला लढावं लागेल, नाहीतर आम्ही मारले जाऊ। एका व्हिडिओमध्ये पंजाबमधला एक तरुण म्हणतोय, एकतर तू शत्रूला मार नाहीतर आम्ही तुला मारतो, अशी रशियन अधिकाऱ्यांनी धमकी दिली आहे। युक्रेनच्या डोनेस्क भागातील सेरिडो कॅम्पमध्ये 7 भारतीय तरुण अडकलेत, ज्यात गुरसेवक सिंग, सचिन खजुरिया आणि सुमित शर्मा यांचा समावेश आहे। त्यांना अन्नाची कमी, थंडी आणि सततच्या धमक्यांचा सामना करावा लागतोय। काही तरुण ट्रेनिंग घेताना जखमी झाले तर काही युद्धात पाठवल्या गेल्यानंतर कायदेशीररित्या मृत घोषित केले जात आहेत। रशियन सेनेला युक्रेन युद्धात मोठ्या प्रमाणात सैनिकांची गरज आहे, म्हणून ते परदेशी नागरिकांना फसवतायत। भारतीय दूतावासाने अहवाल दिलाय की 2024-25 मध्ये 20 पेक्षा जास्त भारतीय तरुणांचे मृत्यू झालेत, पण नेमकी आकडेवारी काय ती अजून उपलब्ध नाहीये। हे प्रकरण गंभीर असल्याने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणात लक्ष घातलंय। 11 सप्टेंबर रोजी परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलं की ते रशियाशी संपर्क साधून अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न करतायत।
परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना रशियन सेनेत भरती होण्यापासून दूर राहण्याची सूचना दिली आहे आणि धोकादायक ऑफर्स टाळण्याच्याही सूचना दिल्या आहेत। या संदर्भात केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनीही रशियन परराष्ट्र मंत्र्यांशी बोलणी केल्याचं सांगितलं जातंय, पण तरीही अनेक कुटुंबांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। भारताने रशियाला भारतीयांना सोडण्याची विनंती केली आहे, पण रशियन सरकारकडून अजूनही स्पष्ट उत्तर मिळालेलं नाहीये। काही प्रकरणांमध्ये भारतीय दूतावासाने तरुणांना शोधून काढलं आणि परत पाठवलं, पण बहुसंख्य तरुण अजूनही अडकलेले आहेत। भारतीय तरुणांनी परदेशी नोकरी किंवा अभ्यासासाठी एजंट्सवर विश्वास ठेवू नये। परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार रशिया किंवा युक्रेनशी संबंधित कुठल्याही ऑफरची खात्री करा आणि दूतावासाशी संपर्क करा असं आवाहन करण्यात आलंय। पण बेपत्ता आणि अडकलेल्या लोकांसाठी सरकारकडनं काय ठोस पावले उचलली जातात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल। या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।